कमिटमेंट होती आपली मागच्या वर्षी की आपल्याला सलग 3 वर्षे जिल्हास्तरीय झाली आणि टीमचं डिसाईड झालं होतं की 3 वर्ष सलग जिल्हास्तरीय झाल्यामुळे आता आपल्याला पुढची उत्तर महाराष्ट्राशी घ्यायची आहे, जेणेकरून त्याचं स्तर उंचवायचं होतं. मग तिथे आपण ऑलरेडी एका जिल्ह्यातून घेतो आहे, मग उत्तर महाराष्ट्रामध्ये 5 जिल्हे आपल्याला समाविष्ट करायचे होते, जेणेकरून आपल्या स्थानिक लोकांना, स्थानिक बॉडी बिल्डरला इतर जिल्ह्यातल्या म्हणजे जे प्लेयर्स आहेत त्यांच्या परफॉर्मन्सबद्दलही माहीत पडतं, त्यानंतर आपलं स्तरही करतं की आपण कुठे आहेत. त्यामुळे आम्ही तो ठरवलं आणि त्या पद्धतीने आम्ही सक्सेसफुली आज हा इव्हेंट पार पाडला आहे. बघा, आमचा एक प्रामाणिक दृष्टिकोन आहे. आम्हाला प्लेयरला ज्या काही त्याला गोष्टी लागतात किंवा सुविधा लागतात त्याला त्या अचीव करायला खूप मेहनत करावी लागते. कधी कधी काय त्याच्याकडे कॅलिबर आहे, त्याच्याकडे टॅलेंट आहे, तो प्रतिभावान आहे, पण काही काही गोष्टींमुळे विशेष करून फंडमुळे तो थांबतो. तर मग त्या गोष्टीला आम्ही हेरलं आहे. असं नाही की आम्ही खूप मोठे आहात त्यामुळे आम्ही फंड करतो, पण आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो किंवा जेणेकरून त्याला तो एक मोटिवेशन मिळून जाईल आणि तो काहीतरी आपल्या शहराचं नाव तरी त्याच्यात रोशन करू शकतो. सामाजिक आणि इतर पण आहे, जे सांस्कृतिक आहे, खेळ आहे, तर आमच्या मागे त्याच्यामुळे माझ्यामध्ये म्हणजे युजली आपण असं म्हणू शकतो की आमचा दृष्टिकोन एकच आहे की शहराची ओळख जी आहे ती सांस्कृतिक आणि खेळ याच्याबरोबर म्हणजे याच्यानेच होते. जर स्पोर्ट्सची लोकं असली आणि तुमच्याकडे सांस्कृतिक चळवळ नसली तर त्या शहराचं काही खरं नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टींकडे आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना सपोर्ट करत असतो.